मावळ हत्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येते। सियाला सुरक्षा रक्षकांनी गडावर जाण्यापूर्वी तिकीट काढण्यासाठी सांगितलं, मात्र तिनं मोबाईलला रेंज नसल्याचं कारण दिलं। त्यानंतर मागून चेतन आला, त्याला देखील सुरक्षा रक्षकांना तिकीट काढायला सांगितलं। व्यायाम करायला आल्याचं कारण सांगत त्यानं तिकिटाचे पैसे देतो असं सांगून पळ काढला। या संपूर्ण घटनेची माहिती देखील तेथील सुरक्षा रक्षकांनी दिलेली आहे। सांगितलं की सर ऑनलाईन त्याच्या स्कॅनरचा फोटो काढा आणि याच्यावर नेटवर्क समोर नेटवर्क मिळणार तुम्हाला, तर ऑनलाईन पे झाले की मला इथं टाकून द्या, तिकीट तुमच्या मोबाईलमध्ये देतोच। मग ते वर गेलो, पाठी मागून तो माणूस आला होता कॉल टाकून काय म्हणे, आणि खालून जे गार्ड म्हणलं सर तिकीट घेऊन जा तिकीट घेऊन जा। तो का थांबवून खालून स्पीडने आलो होता, समोर मी तो उभा होतो, तर तिथं त्यांना थांबवलं, आता तिकीट घेऊन जा। पाठी मागून आवाज होतो माणूस, तर तो मला म्हणलंय की सर मी एक्सरसाइज करतोय, जाताना तुम्हाला तिकीटचा पैसा पे करून येतो आणि जाताना तिकीट घेऊन जातो म्हणे। मी एक्सरसाइज करतो म्हणे, मी लगेच खाली येऊन तुम्हाला पे करणार। तर व्यायाम करायला आल्याचं चेतननं कारण दिलं होतं आणि आपण तिकीट काढू असं सांगून त्यानं तिथून पळ काढलेला होता। तसंच सियाला देखील सुरक्षा रक्षकांनी तिकीट काढायला सांगितलं, मात्र आपल्या मोबाईलला रेंज नाहीये असं सांगून ती तिथून निघून गेली। आणि आता याच हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती, नीरज कुमार माफीचा साक्षीदार झालेला आहे। पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यास सुरुवात झालेली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती, नीरज कुमार माफीचा साक्षीदार झालाय। पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यास सुरुवात झालेली आहे। तर केतन अग्रवाल प्रकरणामध्ये सध्या सिया आणि तिचा मित्र चेतन हा अटकेमध्ये आहे। कशा पद्धतीने त्यांनी हा संपूर्ण प्लॅन आखलेला होता, किती दिवसांपासून त्यांचं हे प्लॅनिंग सुरू होतं, कुठे कुठे त्यांनी या संदर्भात चर्चा केली होती, कशा पद्धतीने त्यांनी गुगलला सर्च केलेलं होतं, या अशा अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या माहित्या पोलिसांच्या हाती आलेल्या आहेत। आणि या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी, नीरज कुमार हा आता माफीचा साक्षीदार होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत आहेत। चैत्राली, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती, नीरज कुमार आता माफीचा साक्षीदार होणार आहे। पुणे पोलिसांनी जबाब नोंदवायला सुरुवात केलेली आहे। निश्चितच आपण पाहायला गेलं तर हा नीरज जो आहे तो चेतनच्या दुकानातील कामगार आहे। केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर चेतनने या नीरजच्या फोनचा वापर केला होता, तर नीरजकडे चेतनचा फोन होता। हत्येच्या दिवशी म्हणजे 18 जूनच्या सकाळी 7:15 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत चेतनचा मोबाईल नीरजकडे होता। दिवसभर चेतनला जेवढे फोन आले ते सर्व नीरजने उचललेले होते, मात्र या दरम्यान जे आहे ते नीरजचे फोनचं लोकेशन हे लोहगड आणि संपूर्ण या परिसरामध्ये जे आहे ते ट्रेस झालं होतं। त्यामुळे केतनच्या हत्या प्रकरणात आता नीरजची साक्ष ही महत्त्वाची ठरणार आहे, ज्यामुळे केतनच्या हत्येवेळी चेतन हा लोहगडावरतीच होता हे पोलिसांना आता न्यायालयात सिद्ध करण्यात येणार आहे। आणि त्यामुळेच आता या नीरज कुमारला जे आहे ते माफीचा साक्षीदार केलेला आहे आणि त्याचा जबाब जो आहे तो नोंदवायला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद चैत्राली दिलेल्या माहितीसाठी। तर या संपूर्ण हत्याकांडामध्ये चेतननं हा संपूर्ण प्लॅन आखताना आपला मोबाईल एका कामगाराकडे दिलेला होता आणि तोच कामगार म्हणजे नीरज, आणि तो आता माफीचा साक्षीदार होणार आहे। तर सिया आणि चेतननं आखलेल्या हत्येची कटाची स्टोरी आता समोर आलेली आहे। झी 24 तासवर हत्येच्या कटाची A to Z स्टोरी समोर आलेली आहे। सिया आणि चेतननं हत्येच्या दिवशी कॅफेमध्ये भेट घेत हा कट रचलेला होता। 6 महिन्यात 2004 कॉल्स एकमेकांना त्यांनी केलेले होते। तर या दरम्यान हा कशा पद्धतीने कट रचला गेला होता याची स्टोरी झी 24 तासवर आलेली आहे। हत्येच्या कटाची A to Z स्टोरी तुम्हाला झी 24 तासवर कळणार आहे। या हत्याकांडासाठी मोबाईलची अदलाबदली करण्यात आलेली होती। हत्या कशी केली जावी या संदर्भात चर्चा करण्यासाठी, अनेक प्लॅन आखण्यासाठी अनेकदा हे कॅफेमध्ये भेटलेले होते। सोबतच जवळपास 2000 कॉल्स या दोघांमध्ये झालेले होते। फेब्रुवारीमध्ये केतन आणि सियाचा साखरपुडा झालेला होता। लग्न मोडण्यासाठी सियाचे प्रयत्न सुरू होते। गाठीभेटी फिरण्याच्या बहाण्यानं सियाकडून भांडणं केली जायची। केतनला ट्रेकिंगची आवड असल्यानं लोहगडावर हत्येचा कट रचण्यात आला। पहिल्यांदा 30 मे रोजी लोहगडावर जाण्याचा आग्रह धरण्यात आला। 30 मे रोजी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली आणि तिथली रेकी केली। 6 जूनला बालीला प्री वेडिंग शूटसाठी जाण्यापूर्वी 4 जूनला लोहगडावर हत्येचा कट रचला।
केतननं लोहगडावर जाणं टाळलं. सियाचा पहिला प्रयत्न फसला. 6 जूनला प्री वेडिंग शूटसाठी जात असताना सियानं केतनचा पासपोर्ट चोरला. फूड मॉलवरील बाथरूममध्ये केतनचा पासपोर्ट फाडून फ्लश करण्यात आला. 14 जूनला सियानं केतनला लोहगडावरून ढकलण्याचा प्रयत्न केला. साप आल्याचं सांगत केतनला दरीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. सियाचा हत्येचा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. 18 जूनला सियाच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा ते लोहगडावर गेले. 18 जून केतनचा शेवटचा दिवस ठरला.